श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 1 ते 31 ऑगस्ट मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा महिना सिंह राशीच्या व्यक्तींसाठी यश, मान, सन्मान आणि प्रगतीची नवी दारे उघडणार आहे का? करिअरमध्ये मोठी संधी मिळेल का की संयमाची परीक्षा द्यावी लागेल? व्यवसायात आर्थिक लाभ होईल का आणि रखडलेले व्यवहार मार्गी लागतील का? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील का की काही गैरसमज दूर करावे लागतील? प्रेम, शिक्षण, आरोग्य आणि प्रवासाच्या बाबतीत ग्रहांची साथ कशी असेल? या महिन्यात कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास भाग्याची साथ अधिक मिळेल? चला तर मग जाणून घेऊया सिंह राशीचे सविस्तर मासिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा महिना सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि प्रगती यांचा सुंदर संगम घेऊन येणारा ठरू शकतो. या महिन्यात तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल आणि अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतरांवर पडेल आणि अनेक ठिकाणी तुमच्या मताला महत्त्व दिले जाईल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची वेळ येईल, परंतु त्या यशस्वीपणे पार पाडण्याची क्षमता तुमच्यात असेल. आर्थिक बाबतीत सावध नियोजन आवश्यक राहील. कुटुंब आणि व्यावसायिक जीवन यामध्ये समतोल राखल्यास हा महिना अनेक आनंददायी क्षण देईल. संयम, नम्रता आणि सातत्य या 3 गोष्टी तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरतील. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या सिंह राशीच्या व्यक्तींसाठी ऑगस्ट महिना अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीवर समाधानी राहतील आणि तुमच्यावर नवीन प्रकल्पांची जबाबदारी सोपवू शकतात. अनेक दिवसांपासून केलेल्या परिश्रमाचे फळ या महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. पदोन्नती, पगारवाढ किंवा इच्छित विभागात बदलीचे योग काहींसाठी निर्माण होऊ शकतात. सहकाऱ्यांशी समन्वय राखणे आवश्यक आहे, कारण टीमवर्कमुळे मोठे यश मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन करार आणि विस्ताराच्या संधी उपलब्ध होतील. मार्केटिंग, ऑनलाईन व्यवसाय किंवा नवीन उत्पादन सुरू करणाऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळू शकतो. भागीदारीतील मतभेद संवादाने सोडवण्याचा प्रयत्न करा. मोठे आर्थिक व्यवहार आणि कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना सर्व बाबी काळजीपूर्वक तपासा. महिन्याच्या उत्तरार्धात व्यवसायात अपेक्षेपेक्षा अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. ऑगस्ट महिन्यात आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होईल. उत्पन्न वाढण्याची शक्यता असून काही अतिरिक्त कमाईचे मार्गही खुलू शकतात. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. मात्र उत्पन्नाबरोबरच खर्चाचे प्रमाणही वाढू शकेल, त्यामुळे बजेटचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरेल. घरातील आवश्यक कामांवर खर्च होऊ शकतो. मालमत्ता, वाहन किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा महिना अनुकूल ठरू शकतो, पण कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा. कर्ज फेडण्यासाठी हा चांगला काळ ठरू शकतो. बचतीची सवय मजबूत केल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य अधिक वाढेल. महिन्याच्या शेवटी आर्थिक समाधानाची भावना निर्माण होईल. कुटुंब आणि वैवाहिक जीवन. घरातील वातावरण आनंदी, प्रेमळ आणि सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोपा वाढेल आणि अनेक दिवसांपासून सुरू असलेले मतभेद दूर होऊ शकतात. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नात्यात अधिक गोडवा निर्माण होईल. जोडीदाराकडून महत्त्वाच्या कामात सहकार्य मिळेल. अविवाहित व्यक्तींना विवाहासाठी चांगले प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. घरात शुभ कार्य, धार्मिक कार्यक्रम किंवा कौटुंबिक समारंभाचे आयोजन होऊ शकते. मुलांकडून प्रगतीची आनंदाची बातमी मिळेल. वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला आणि आशीर्वाद तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. रागावर नियंत्रण ठेवा आणि संवादात नम्रता राखा. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान देईल. प्रेमजीवन. प्रेमसंबंधांसाठी हा महिना उत्साहवर्धक आणि आनंददायी ठरेल. जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होतील आणि विश्वास अधिक दृढ होईल. एकमेकांसोबत भविष्याची योजना करण्यासाठी हा योग्य काळ आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि नात्याला पुढील टप्प्यावर नेण्यासाठी संधी मिळू शकते. अविवाहित व्यक्तींना एखाद्या खास व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे. जुन्या नात्यातील कटू आठवणी मागे सोडून नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराच्या मतांचा आदर करा आणि संवाद कायम ठेवा. छोटा प्रवास, भेटवस्तू किंवा एकत्र घालवलेला वेळ नात्यात अधिक प्रेम निर्माण करेल. संयम, प्रामाणिकपणा आणि विश्वास यामुळे प्रेमजीवन अधिक सुंदर बनेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित यश मिळेल. मोबाईल आणि सामाजिक माध्यमांवर अनावश्यक वेळ घालवणे टाळा. सातत्य, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या बळावर तुम्ही तुमचे ध्येय साध्य कराल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा महिना सामान्यतः चांगला राहील, परंतु कामाच्या वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवू शकतो.
संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम यांना प्राधान्य द्या. हृदय, रक्तदाब किंवा पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी असतील तर वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा यामुळे मानसिक शांतता मिळेल. पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांपासून स्वतःचे संरक्षण करा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. जुने आजार दुर्लक्षित करू नका. नियमित दिनचर्या आणि सकारात्मक विचार यांमुळे ऊर्जा टिकून राहील आणि आरोग्य चांगले राहील. प्रवास. या महिन्यात कामानिमित्त तसेच कौटुंबिक कारणांसाठी प्रवासाचे योग दिसत आहेत. व्यावसायिक प्रवासातून नवीन संपर्क आणि आर्थिक लाभ मिळू शकतो. धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळेल, ज्यामुळे मनःशांती लाभेल. परदेश प्रवासासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगले संकेत मिळू शकतात. कुटुंबासोबतचा प्रवास आनंददायी आणि संस्मरणीय ठरेल. प्रवासादरम्यान कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा. वाहन चालवताना नियमांचे पालन करा. हवामानातील बदलामुळे आरोग्याची काळजी घ्या. योग्य नियोजनामुळे प्रवास यशस्वी आणि लाभदायक ठरेल. आध्यात्मिक जीवन. ऑगस्ट महिन्यात तुमचा आध्यात्मिक कल अधिक वाढेल. देवपूजा, मंत्रजप, ध्यान आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन यामुळे मनाला स्थैर्य आणि समाधान मिळेल. एखाद्या मंदिरात किंवा तीर्थक्षेत्री दर्शनाचा योग येऊ शकतो. समाजसेवा किंवा गरजूंना मदत केल्याने मन प्रसन्न राहील. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद तुमच्या जीवनातील अडथळे कमी करण्यास मदत करेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहून सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारा. नियमित प्रार्थना केल्याने आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढेल. श्रद्धा आणि सत्कर्म यांच्या बळावर अनेक अडचणी सहज दूर होतील. उपाय. प्रत्येक रविवारी भगवान सूर्यनारायणांना तांब्याच्या लोट्यातून जल अर्पण करा. ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करा. गहू, गूळ किंवा तांब्याच्या वस्तूंचे दान करा. वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. अहंकार टाळून नम्रतेने वागा. प्रत्येक शुभ कार्यापूर्वी श्रीगणेशाचे स्मरण करा. गरजूंना अन्नदान किंवा वस्त्रदान करा. दररोज काही वेळ ध्यानधारणा करून मन शांत ठेवा. एकूण ऑगस्ट महिना सिंह राशीसाठी यश, प्रगती, मानसन्मान आणि नवीन संधी घेऊन ठरू शकतो. करिअरमध्ये प्रगती, व्यवसायात लाभ, आर्थिक सुधारणा आणि कुटुंबातील आनंद या सर्व क्षेत्रांत सकारात्मक बदल दिसून येतील. आरोग्याची काळजी, खर्चावर नियंत्रण आणि संयमाने घेतलेले निर्णय तुमचे यश अधिक वाढवतील. आत्मविश्वासासोबत नम्रता आणि सातत्यपूर्ण प्रयत्न कायम ठेवल्यास हा महिना तुमच्या आयुष्यात अनेक संस्मरणीय आणि आनंददायी क्षण निर्माण करेल. धन्यवाद.